13 जुलै 2025 रोजी अक्कलकोट या पवित्र ठिकाणी प्रवीणदादा गायकवाडवर जो भीष्म हल्ला झाला त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि प्रवीणदादा गायकवाडबद्दल मी माहिती देण्यासाठी आपल्या पुढं सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ। मित्रांनो, प्रवीणदादा गायकवाड हे मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड याच्यामध्ये गेले 30 ते 35 वर्ष अहोरात्र कार्य करतात आणि त्यांनी मराठा समाजाच्या तरुणांना एक वेगळं आणि बहुजन समाजाच्या वेगळं असं मार्गदर्शन नेहमी सातत्यानं करतात। त्याला कुठलाही 1 रुपया घेत नाहीत। अहोरात्र पुरोगामी विचार शाहू फुले आंबेडकर ही चळवळी टिकवण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करतात आणि खर्चाने करतात। ही लय महत्त्वाची गोष्ट आहे। शिवधर्माचा प्रसार त्यांनी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये केला आणि जनजागृती केली। त्यांची ओळख आपल्या देशामध्ये नाही तर बाहेरच्या देशामध्येही सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। मित्रांनो, माझ्या अंदाजाने मी म्हणजे ज्या दिवशी त्यांच्या मीटिंगला अटेंड केल्या त्यावेळेला त्यांनी 100हून अधिक देशामध्ये फिरले आणि त्या देशाची भौगोलिक ऐतिहासिक परिस्थिती आणि औद्योगिकरणाची परिस्थिती पाहून आपल्या इथल्या तरुणांना काय संधी उपलब्ध होऊ शकते का याच्यावर सातत्याने ते प्रयत्न करतात। आणि ह्या तरुणांचा जो इतिहासामध्ये जे घुसळण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये सत्य काय असतं हे समोर आणण्यासाठी त्यांनीही जीवाची बाजी लावलेली आहे। मित्रांनो, मराठा आरक्षणासाठी सुद्धा त्यांनी एकेकाळी प्रचंड मोठा आवाज उठवला आणि फतेसिंग गायकवाड जे बडोदे संस्थानक होते फतेसिंग गायकवाड म्हणजे सयाजीराव गायकवाड त्याच गुजरातमध्ये आहे। त्यांचा इतिहास जर कुणी समोर आणला असेल तर प्रवीणदादा गायकवाडने आणलेला आहे। मित्रांनो, आज रयत शिक्षण संस्था जी आज या महाराष्ट्रामध्ये आणि आशिया खंडामध्ये आहे ते त्या सयाजीराव गायकवाडच्या फंडिंगवरती आहे। मित्रांनो, असे बहुजन समाजातील तरुणांना शिकवायला ज्यांनी मदत केली असे सयाजीराव गायकवाड त्यांच्या घराण्यातले त्यांच्या वंशातले प्रवीणदादा गायकवाड आहेत आणि त्यांचा इतिहास जगापुढे आणला। मराठा समाजाच्या इतिहासामध्ये त्यांनी अनेक पुस्तकं लिहिले, मोठमोठे व्याख्याने दिले, अहोरात्र पूर्ण ते समाजासाठी पुरोगामी विचारासाठी ते वेळ देत असतात। आणि आताच त्यांनी गेले 7 ते 8 वर्षापासून नवीन एक मोहीम घेतली आणि त्या मोहिमेला नाव दिले अहक ऑस्ट्रेलिया तहक कॅनडा म्हणजे अवघा मुल्क आपला अशी त्यांनी एक घोषणा दिली। मित्रांनो, आणि हे घोषणेचं काय झालं की त्याच्या फलित काय असतं की 9000 तरुण बाहेरच्या देशामध्ये पाठवण्यात आलेले। म्हणजे एक इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, उद्योजक असेल, व्यापारी असेल, असे तरुण उत्कृष्ट असतील ज्याच्यामध्ये जो स्किल आहे त्याच्यानुसार त्यांनी बाहेरचे दुबई, कॅनडा, संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया, जपान, चीन, चायना अशा अनेक देशामध्ये त्यांनी मुलं पाठवून दिलीत आणि तिथल्या कंपनी असतील, तिथले राजकीय लोक असतील, अजून ऐतिहासिक असेल, भौगोलिक असेल, ह्या सर्वाचा अभ्यास करून तिथं ती मुलं पाठवलीत आणि त्या मुलांना फक्त सांगितलं पैसा कमवा आणि 5-10 वर्षानंतर आपल्या भूमीत या आणि 5-10 वर्षानंतर आल्यानंतर आपण एक आपल्या आयुष्याच्या करिअरला फार मोठी चालना मिळते। ह्याचं कारण काय मित्रांनो, उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं, जर मागच्या 100 वर्षामध्ये पाटलाला जमीन ही 100-200 एकर असायच्या, आजच्या पाटलाला उतारे हे 5 एकराच्या आत आलेले आहेत। लोकसंख्या वाढली, उत्पत्ती वाढली, पण जमिनीचं क्षेत्र वाढलं नाही। त्याच्यामुळं आपणाला आता इथं न थांबता आपण बाहेरच्या देशामध्ये गेलं पाहिजे, तिथं सुखसुविधा लोकांना देता आले पाहिजे, तिथला रोजगार आपण घेतला पाहिजे आणि आपल्या ठिकाणी या ठिकाणी भारतामध्ये आपल्या घरी पैसा हा मोठ्या प्रमाणात आला पाहिजे। ह्या उद्देशाने मी त्यांचा एक किस्सा सांगतो। आम्ही एक 20 ते 22 जण त्यांच्या मीटिंगला असताना प्रवीणदादांनी आम्हाला सांगितलं होतं की आपला जो भारत देश आहे ह्या भारत देशाला जगातला जो एवढा पैसा येतो तो पैसा निका 82% हा केरळ राज्याला येतो, फक्त केरळ राज्याला, आणि 18% जो पैसा आहे तो पूर्ण भारत देशाला येतो। जर तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये जावं वाटत नसेल तर आपला बिस्ताना काही करा, तुम्ही हॉटेल करा, कॉन्ट्रॅक्टदार व्हा,
म्हणजे तुमच्याकडे काय जे आहे ते केरळमध्ये जावा, तिथं मोठ्या प्रमाणात पैसा आहे आणि तो पैसा आपणाला घेता येतो. इतका सूक्ष्म विचार करणारे प्रवीणदादा गायकवाड. त्या 22 जणांपैकी पासपोर्ट आणि व्हिसा, आम्हाला विचारलं की पासपोर्ट आणि व्हिसा कोणाजवळ आहे, तर त्यांनी हात वर करा सांगितलंय. आमच्या 22 जणांपैकी एकाने हात वर केला नाही मित्रांनो. म्हणजे आम्हाला त्याची आयडियाच नाही. आम्ही पासपोर्ट काढलाय. आज आमच्याकडे 22 जणांकडे जर विचार केला तर सर्वांकडे पासपोर्ट ईज आहे. त्याचं कारणीभूत आहे प्रवीणदादा गायकवाड. मित्रांनो, आपणाला इथं थांबवणं, आपणाला चिडवणं, भाषणं देणं, व्याख्यान देणं आणि त्याला आपण बळी पडणं, समाजाचे विद्रोह, इतर समाजाचा तिरस्कार करणं, याच्यामध्ये काहीच नाही. आपल्याजवळ पैसा असला पाहिजे, खऱ्याला खरं म्हटलं पाहिजे, खोट्याला खोटं म्हटलं पाहिजे. आता प्रवीणदादा गायकवाडावर जे हल्ला झाला ते अक्कलकोट म्हणजे स्वामी समर्थांचं तालुका म्हणून ओळखलं जातं आणि त्या तालुक्यामध्येच शहरामध्ये त्यांचं ट्रस्ट आहे आणि तेच भोसले घराणं आहे, ते ट्रस्ट चालवतं, अन्नक्षेत्र दान करतं. त्यांच्याच शिक्षण संस्थेचं कार्यक्रम होता, सत्कार समारंभाचा कार्यक्रम, आणि त्याची प्रमुख पाहुणे प्रवीणदादा गायकवाड होते. आणि त्या कार्यक्रमाला येत असताना त्यांची धर्मपत्नी सुद्धा होते आणि तो हल्ला पूर्वनियोजित होता. तिथं आता ऐकायला मिळतं दीपक काटे या नावाचा सराटे तालुका इंदापूर जिल्हा सोलापूर हा व्यक्ती आहे. हा भाजपचा कार्यकर्ता आणि शिवप्रतिष्ठान जे मनोहर भिडे आहेत त्यांच्या माध्यमातून हा काम तो करत असतो. आणि त्या दीपक काटेंची मागणी होती की संभाजी ब्रिगेड जी नाव आहे ती एकेरी भाषेमध्ये उल्लेख होतो मित्रांनो. त्यांनी सांगितलं की छत्रपती संभाजी ब्रिगेड करा, नाहीतर धर्मरक्षक संभाजी ब्रिगेड असं नाव द्या. मित्रांनो, ही जी नाव आहे ते मुंबई या ठिकाणी सचिन कांबळे यांच्या नावानं ते रजिस्टर आहेत. त्यांच्यावर दबाव आणून आपणाला ही नाव बदलता येत नसतं. नाव हे कायम संभाजी ब्रिगेड राहील असं प्रवीणदादांनी त्यांना सांगितलं होतं. आता उदाहरणार्थ विचार जर केला तर तुम्ही शिवधर्म काढला, त्याची व्याख्या, त्याची पुस्तकं कधीच वाचली नाही, आणि लोकांपुढं तुम्ही विचार कधीच आणले नाही. शिव प्रतिष्ठान, शिव तुम्ही कोणता शिव वापरताय ह्याला लय महत्व आहे. त्याच्यावर आम्हाला दबाव टाकता येतो का? पण ते आमच्याकडे तसले गुण दुसऱ्यावरती दादागिरी करणं आणि आमचीच पोळी भाजणं हा हेतू नाही मित्रांनो. कधीच कोणावरती अन्याय करायचा नाही. जो योग्य आहे त्याच्यासाठी करणं गरजेचं आहे. आणि अशाच पद्धतीनं प्रवीणदादा गायकवाड जो हल्ला झाला त्यांनी नंतर सत्कार समारंभाचा कार्यक्रम केला. आणि वैशिष्ट्य म्हणजे अक्कलकोटचे पोलीस आहेत, त्या पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणजे धरलं आणि सोडलं. आता सोशल मीडियावर जो व्हिडिओ येतो तो मोठा माप आहे, त्यातल्या फक्त 2 लोकांना त्यांनी कारवाई केली मित्रांनो. त्यांनी दादावरती जे वंगण शाय फेकली, पूर्ण काळं तोंड केलं, मारहाण केली, गाडीतून ओढून बाहेर काढलं. त्यांची पत्नी सुद्धा होती मित्रांनो. काय एक आपल्या पत्नी देखता ही कृती होत असेल तर आपल्या धर्मपत्नीची अवस्था काय होत असेल. 200-300 किलोमीटर पुणे या ठिकाणी अक्कलकोटला जायचं आणि आपल्यावर जे हल्ला होतो त्या बी एका महिलेची भावना आपण कदर केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी ओढून त्यांच्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना बी मारलं आणि पोलीस फक्त 2 लोकांवरती कारवाई करतं आणि 2 तासानंतर सोडून देतो. मित्रांनो, असाच एक हल्ला चंद्रकांत पाटलावरती शायफेक झालता. एवढी शाय पडलेली नव्हती, पण त्याच्यावर जे कलम होते तेच कलम इथं दाखल करण्यात यावी अशी संभाजी ब्रिगेडची मागणी, आणि ते होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्यांचा दीपक काटेंचा इतिहास जर बघितला, त्यांनी त्यांच्याच भावाचा खून केला. पुणे येरोडा मध्यवर्ती कारागृहामध्ये त्यांनी 8 वर्षाची सजा भोगून आले. पुन्हा त्यांनी एक संघटना स्थापन केली. आणि दुसरी गोष्ट, पुणे विमानतळावरती 2 पिस्तूल आणि 28 काडतूस घेऊन जातो, म्हणजे ह्याच्या मागं कसली षडयंत्र. पोलीस साधा आपण विमानामध्ये जर तुपाचा डबा घेऊन गेलो, तुपाचा, तर ते 10 चेक करतात. हे तूप आहे का दुसरं काय आहे, तूप आहे का दुसरं काय आहे, अशी चेक करतात. ही वस्तुस्थिती इमान थांबवतात, एवढे ते बारकाने विचार करतात. आणि हा माणूस त्या ठिकाणी 2 पिस्तूल आणि 27 काडतूस घेऊन जातो, म्हणजे कसली दादागिरी. मित्रांनो,
ह्यांचा इतिहास बघितला आणि तो भाजपचं काम करतो हे करतो त्याच्याशी माझं घेणं देणं नाही. कोणावरती अशी दादागिरी करू नका. संभाजी ब्रिगेड ही अतिशय चळवळीची संघटना आहे, प्रामाणिकपणे संघटना आहे. तुम्हाला वाटत असेल ती गप्प आहे, तुम्ही टेस्टिंग करत असाल तर ती गप्प नाही. नागासारखी फाना काढून ढसल्याशिवाय सुट्टी देत नाही. आणि प्रवीण दादावर जो हल्ला झाला त्याची निंदा करा तेवढी कमीच आहे. आणि प्रवीण दादा हे प्रचंड मोठं पुरोगामी शाहू फुले आंबेडकरांचं रसायन आहे, ते तुम्हाला झेपणार नाही. एवढीच प्रवीण दादाबद्दल मी माहिती देतो. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तुम्ही शेअर करा, लाईक करा, सबस्क्रायबर करा आणि सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ.